50 नाईटला झाली नव्हती, डेला झालेली आहे. मी वाट बघत होतो की कधी नाईटला मी 50 मारेल म्हणून. हे सगळ्यांचा सर्वांचा मला सपोर्ट आहे म्हणून मी माझी बॅटिंग झाली. भूषण पुराने अंदाज में आना चाहिए. म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला जुना भूषण पाहायला मिळाला. काय सांगशील खेळीबद्दल? आ? पुन्हा एकदा तोच भूषण आम्हाला पाहायला ज्याने लगातार 2 वेळा विक्रम केला 6 षटकारांचा. चालेल, प्रयत्न करेन टीमसाठी. चला, बेस्ट ऑफ लक. भूषण टेलर सामने सामने येस अंपायर ग्रीन सिग्नल. मैच इज ऑन. जाऊया पहिल्या सत्रासाठी छकुला बाबू शाहीन के पास. जॉन्टी आपण यावं. आपल्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. रोहन गरत निर्जा 11 क्रिकेट संघाचे फाउंडर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. माफ करा, नवनाथ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊया. 5,000 रुपयाचं पारितोषिक. रोहन गरत दमदार राष्ट्रपैलू खेळाडू. त्यांचा निर्जा 11 गणेशपुरी संघ रोशन सुपर 4 मध्ये सुपर 6 मध्ये दाखल झालाय. यस, ओवर टू बाबूशा. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. देखिए रन आता प्रवीण. देखिए अभी तक 12 खिलाड़ी नहीं चेरले टीम के. जहां पर देखिए 2 गेंद गिर चुका है यहाँ पर से. तर नटराज कला क्रीडा मंडळाचे सभासद संतोष छाया म्हात्रे यांची सुकन्या आज मायरा म्हात्रे हिचा आज वाढदिवस. मायरा दिदी, आपल्याला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा. येस बाबूशा. तो चलिए यहाँ पर 12 खिलाड़ी नहीं, खास करके चिल्ले टीम का. देखिए 2 रनों की पेनल्टी रहेगी आपको. जहां पर देखिए गेंद गिर चुका है यहाँ पर से. सौरभ संजय भोईर यांचा देखील आज वाढदिवस. संजय भोईर साहेब नटराज कला क्रीडामध्ये सदस्य देखील आहेत. त्यांचे सुपुत्र सौरभ यांचा देखील वाढदिवस. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. थँक्यू. तो चलिए जॉन्टी मोनी रोहन जानकारी दीजिए यहाँ पर से. जॉन्टी नहीं, चलिए बात करेंगे. 12 खिलाड़ी आए निश्चित रूप से. पर जॉन्टी ने बताया यहाँ पर से कि पेनल्टी नहीं दी जाएगी. यहाँ पर जॉन्टी ने नकारा कि 12 खिलाड़ी पर आए थोड़ा सा फंसे हुए थे वहाँ पर गेट पे. चलिए 12 खिलाड़ी देखिए एकदम छोटी उम्र के हैं. शायद वहाँ खड़े होकर रह गए थे वो मेन गेट के सामने, जिसके कारण जॉन्टी ने बोला देखिए वो वापस पेनल्टी लिया गया निश्चित रूप से. रिटर्न यहाँ पर से चलेंगे मैच की तरफ फिर से एक बार. लेकिन एक अच्छा शुरुआत हो चुका है यहाँ पर. हाँ, पिछला मैच देखिए अमजद भाई पूरी से मजा लेते हुए यहाँ पर से भूषण का देखिए कहर फिर से एक बार मैदान पर देखा. और बड़ा देखिए हमें वो भूषण आज देखने को मिला. और मैं कहूँगा इस इनिंग को यादगार बनाइए और फिर से क्रिकेट में आप गए और जो हंगामा है उसे बरकरार रखिए. यहाँ से आने वाला वक्त सीजन में देखिए रॉकस्टार चाहेंगे कि भूषण अपनी फॉर्म अपने क्रिकेट को ऐसा जीवित रखें. आज पूरी गांव झूम रहा था और जिस तरह से भूषण की बल्लेबाजी हुई, लेकिन यहाँ पर भी देखिएगा अच्छी बल्लेबाजी चल रही थी. अभी तक बात करेंगे आयुष का बल्ला बड़ा तेज से चल रहा था, लेकिन 10 की स्कोर के ऊपर उनका विकेट यहाँ गिरता हुआ. मिड विकेट पर बढ़िया कैच. हाँ, तो चलिए टीम का टोटल देखिए 12. आयुष का यहाँ पर 10 रनों के ऊपर इनिंग कंप्लीट होता. लेकिन कमाल का इनिंग्स रहा यहाँ पर. जितना भी तारीफ किया जाए उतना ही कम यहाँ से. चलिए बहुत बढ़िया देखिए पर कमाल का यहाँ से. ओ यहाँ पर देखिए ओ यूटी देखिए और एक दूसरा विकेट गिरता हुआ.
तर भोईर साहेब यांच्या वतीने हनुमान भोईर साहेब यांच्या वतीने डीजे श्रीकांत आपल्यासाठी या संगीतासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है, क्या बात है. यहाँ से चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ से लगातार देखिए दूसरा विकेट से गिरता हुआ यहाँ पर से, और ये विकेट देखिए बहुत कुछ बयां कर रहे हैं यहाँ से. और चलिए स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए क्या कर रहा है. 12 रन से, लेकिन यहाँ पर देखिए आउट होना. कुल टोटल की बात करेंगे. देखिए टोटल जाकर कमाल के देखिए यहाँ पर, कमाल के यहाँ पर से गेंदबाजी कीजिए, बैटिंग कीजिए, बॉलिंग कीजिए. यहाँ पर लाजवाब है. पूरी 6 रातों में देखने को मिल रहा है यहाँ पर से. जब हमने देखा था यहाँ पर जब आए थे चौथा नाइट, निश्चित रूप से जहाँ पर आदित्य पाटिल की बात करेंगे. अब बामुन डुंगरी टीम के लिए यहाँ पर प्रवीण बात करेंगे, जहाँ पर 5 विकेट 2 ओवर का स्पेल में था. और आज देखिए लगातार 3 अर्धशतक देखने को मिला, और जिसमें देखिए भूषण भुईर का एक्सीलेंट अर्धशतक था, क्योंकि 3 विकेट गंवा चुके थे. और बगैर अभ्यास प्रैक्टिस देखिए पिछले 9 महीने से, और आज भी चाहते नहीं थे मैदान पर उतरना, लेकिन से आज किस्मत को कुछ और मंजूर था. और शायद ये इनिंग उन्हें बहुत आगे फिर से लेकर जाएगा. जिस तरह से यहाँ पर रुपेश मात्रे देखिए कमाल की गेंदबाजी करते हुए चरी मरी यहाँ पर कुपर पेन टीम देखिए यहाँ से लंबे से सफर करके आए हैं. और चिल्ले चैलेंजर टीम देखिए बात करेंगे यहाँ से. भलाई देखिए 2 विकेट खपाए, लेकिन से ड्राइव करते हुए यहाँ से 1 रन आएगा. और 1-1 रनों से देखिए काम तो चलेगा, लेकिन देखते हैं बात है कितना बनेगा भाई यहाँ से. क्या मुकाबला. क्राउड देखिए एकदम से अभी भी देखिए भरे हुए हैं. सभी दर्शकों का सराहना करना चाहेंगे. हमारे क्रिकेट के चाहने वाले, क्रिकेट के राजा, क्रिकेट का देखिए आज जो रौनक है, और क्रिकेट की देखिए जो बात करेंगे यहाँ से रोमांच भरने वाले क्रिकेट में वो थे क्राउड, दर्शक, टीम के समर्थक देखिए बड़े दिल थाम कर एंजॉय ले रहे हैं, और उसके साथ साथ मैच का आनंद ले रहे हैं. और खींच कर मारा है, खींच कर मारा है भाई यहाँ से. कहते ना ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करे, और शुभम मड़वी के बल्ले से चक्का लगा तो बेचारा गेंदबाज क्या करे. बारे हमारे शैलेश दादा अध्यक्ष देखिए, खास करके दादा बहुत अच्छा लगा. 2 नाइट हमने जुड़े. आज निश्चित रूप से हम अंतिम नाइट हमारे लिए रोशन सर कल जुड़े रहेंगे. यादगार लम्हा रहेगा रॉकस्टार वाइट का हिसाब, क्योंकि ज़्यादातर देखिए कहीं टूर्नामेंट में समय देना एक नाइट से दूसरा नाइट कठिन है, लेकिन नावा का प्यार मोहब्बत है हमेशा खींच कर लेकर आता है. और जब जब यहाँ से कोई खिलाड़ी खेल कर जाता है या कोई कॉमेंटेटर जाता है, खूब गुन गाता है, खूब चर्चा करता है. खाओ पियो बिल ना चुका यहाँ पर. मयूर पात्रे शिवाजीनगर के दमदार ऑर्गेनाइजर, ये भी मैच का आनंद. मयूर भाई आपका स्वागत है. और स्ट्रेंजर कला क्रीड़ा मंडल ये धूमधाम मना रही है. प्रवीण देखिए बात करेंगे यहाँ से. बढ़िया देखिए यहाँ से कैच लेते हुए यहाँ पर सफल देखिए यहाँ पर यही बात बता रुपेश मात्रे देखिए कि सफल ओवर भलाई छक्का लगा, लेकिन उसके बाद देखिए विकेट डालते हुए शुभम का. इसी कहते हैं रजाई में अगर खटमल ने आपको काटा, ये उसका जुनून था, और आपने खुजलाया, ये आपका सुकून.
बहुत बढ़िया देखिए शुभम का विकेट यहाँ पर गिरा, यहाँ पर छक्का लगाए थे, लेकिन उसके बाद देखिए रुपेश मात्रे ने यहाँ पर वापसी दिलाई टीम को 21 पर देखिए 3 विकेट से। बहुत बढ़िया क्रिकेट चलता हुआ यहाँ पर अमजद भाई पे देखिए मैच का मजा रहे। शैलेश दादा देखिए बात करेंगे एकदम मूड में आज, क्योंकि आज भूषण की बल्लेबाजी दिल को तंदुरुस्त कर दिया, एकदम तबीयत मचल दिया भाई। इसलिए कहा जाता है शहर का दवा और नावा गांव का हवा अक्सर बदलता रहता है। क्योंकि पूरी इंतजाम देखिए, मैंने यही बात बताया शैलेश दादा, हमने बहुत सारे टूर्नामेंट में जाते हैं, भला ही पैसे से काफ़ी बारिश होते हैं, लेकिन इस टूर्नामेंट में पैसे के साथ साथ इज्जत, मोमेंट, मोहब्बत शाम से बताते हैं क्या खाना चाहिए, क्या पीना है। लीजिए पूरी इंतजाम, पूरी दिवाली की जैसे तैयारी रहती है। नावा का टूर्नामेंट देखिए इसलिए यादगार से, और बहुत बढ़िया देखिए जल्लस जल्लस सेलिब्रेशन। प्रवीण सर स्टेजच्या मागे स्टेजच्या पुढे, यानी सामने भी देखिए हंगामा, पीछे भी हंगामा। करिश्मा कपूर से कुछ मीटर का फासला आपका रह गया था। और यस, तुम्ही पुकारो। शैलेश दादा पाटिल देखिए बात करेंगे, जिनकी तरफ से देखिए कमेंट्री बॉक्स को वापस 1000 आता हुआ निश्चित रूप से यहाँ पर बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर शैलेश दादा, दीवाने में दीवाने, दीवाने बनो लेकिन मोहब्बत के पीछे नहीं, अपने सपनों के पीछे। हमारा अकबर अंतर नहीं, वो गाना भी बचेगा निश्चित रूप से। पर चलेंगे मैच की तरफ। 21 पर देखिए 3 है, और ड्राइव देखिए बहुत बढ़िया से, वाटर ड्राइव देखिए यहाँ से फील्डर थे, लेकिन बन गई वहां पर दर्शक। आता हूं यहाँ पर सार्थक के बल्ले से दे दनादन चौका। ओ ये चलिए, और एक ड्राइव देखिए यहाँ से बल्ले का बाहरी किनारा, और उसके साथ साथ आता हुआ 4 रन यहाँ पर। अब देखिए रन आता हुआ भाई, पिकअप रन, और 29 देखिए 29 तक पहुंच गए यहाँ पर। क्या बैटिंग आज चल रहा है यहाँ पर। आज रॉकस्टार लगता है सब चार्जिंग होकर आए थे बैटर्स, फुल चार्जिंग। 3 अर्धशतक पहला 3 मैच में देखा, जो आज की लॉर्ड्स की बात करेंगे। और उसके साथ साथ देखिए ये चौथा मुकाबला यहाँ से, लेकिन 10 पर देखिए सार्थक घरत है, 29 पर देखिए 3, लेकिन अभी भी इस ओवर का देखिए बात करेंगे 4 गेंद बचा यहाँ पर। बैक टू बैक 2 चौका आता हुआ यहाँ पर से। कहते ना जिंदगी में अगर निखरना है तो फिर बिखरना भी बहुत जरूरी है। और एक देखिए यहाँ पर फ्लाइट किया था, आमंत्रण दिया था यहाँ से, बल्ले से संपर्क नहीं, यहाँ से डॉट गेंद निकलता हुआ यहाँ से, थोड़ा सा डॉट गेंद देखिए यहाँ से। ये देखिए मोहरा पिक्चर के परेश रावल, नियत भाई काजी, इनका भी आगमन हो चुका है। तो गोल्डन महेश स्मृति महाकोलीवाला टीम के कप्तान और लंगेश्वर मोरावे टीम के कप्तान टॉस के लिए आ जाइए। क्या बात है नियत भाई काजी। और यह चलिए भाई ड्राइव करना चाहते थे पर हवा में सफलता देखिए हाथ लगता हुआ यहाँ से। साझेदारी लगातार टूट रहा है भाई, यहाँ पर बड़ा नहीं बन पा रहा है। जब जब बड़ा हिट खेलने जा रहे हैं, जैसे कहते ना तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूं, पर तो तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं।
जी बड़ी है। आज भूषण की बल्लेबाजी रही मस्त मस्त है। हमने बताया उनकी बैटिंग के समय कि ये अगर मोहरा बने तो वो गाना बजेगा। लेकिन यहाँ देखते हैं गेंदबाज देखिए अविनाश ठाकुर थोड़ा सा वापसी गेम में आते हुए यहाँ से बहुत बढ़िया देखिए मजा आएगा आज खूब। अविनाश ठाकुर देखिए चौथा गेंद पांचवा लेकर चलते हुए और फुलने नहीं यहाँ पर हवा में गेंद है फील्डर से गेंद के नीचे ओ क्या छूटा यहाँ से चिंगो चिंगो दिल टूटा। तर मिशन ग्रुप न्हावे आणि अर्थातच आशुतोष म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज अविनाश यांच्यासाठी तर याच गावाचे जावई बापू आहेत आणि जावई बापूंसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मिशन ग्रुप आशुतोष म्हात्रे यांच्या वतीनं अविनाश आपल्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि शैलेशभाई पाटील विद्यमान उपसरपंच आणि नटराज कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है हमारे शैलेश भाई ने पूरी महफिल लूटा है क्योंकि हमें तो 2 नाइट जुड़ा नहीं। और कल सोचिए माहौल क्या रहेगा। ओ ये चले कलाई चलाए भाई यहाँ से फील्डर को लंबा रेस भागना पड़ रहा है और आउटफील्ड देखिए इतना तेज मानो कि जैसे नावल के मैदान में ईडन गार्डन के मैदान में खेला जा रहा है। कॉर्वे लौड़वे और आता हुआ देखिए 4 रन। अकबर और एंथोनी का पता नहीं हवा में है आज। चले हवा हवाई मैच में देखिए बात करेंगे 34 पर 4 अंतने भी आते हुए देखिए। निश्चित रूप से ये जोड़ी त्रिमूर्ति देखिए बात करेंगे आज वे पुरानी यादों को ताजा कर रहे हैं। शैलेश दादा कह देना दर्द में दुनिया दुश्मन लगती है प्यार में दुनिया मोहब्बत लगती है और अमर अकबर अंथनी हो तो साला बिस्लेरी भी किंग फिशर लगती है। ये जोड़ी साथ में हो तो कुछ भी देखिए यहाँ से फेविकल का जोड़ स्कोर देखिए 35 पर 4। बहुत बढ़िया देखिए ये दोस्ती को देखकर हमें भी कुछ कुछ शायरी याद आ रही है। कुछ तो गम दवा है सीने में यूं ना मजा आता पीने में। ओ बहुत बढ़िया देखिए यहाँ से और एक लाइन मुझे दिखता है यहाँ पर अंपायर क्या अच्छी करना चाहते हैं यहाँ पर बात कर रहे हैं चर्चा कर रहे हैं। सेफ है गेंदबाज शेप है भाई यहाँ से क्या क्या चर्चा अंपायर। चलिए मैच ऑन कीजिए यहाँ पर सेफ है गेंदबाज देखिए यहाँ से संदीप पाटिल सर कहाँ जा रहे हैं। तर लांकेश्वर मोराबे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत तर विनंती असेल महेश स्मृती महाकोलीवाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं। चला अमर भी आलेत आता अकबर भी आलेत एंथोनी तुम्ही पण या। चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से त्रिमूर्ति जोड़ी देखिए यहाँ से और टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 35 4 विकेट गंवाए हैं। आर्यन मडवी देखिए बात करेंगे यहाँ से बहुत बढ़िया जो समय पर साथ है वही अपना बाकी सब सपना। लेकिन देखते हैं यहाँ से ओ विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ क्या कमाल की गेंदबाजी रुपेश म्हात्रे बता रहे हैं भाई यहाँ से कि ऊंचा लाभ मिल जाए अपनी टीम को मैं अपना घर भी जला दूंगा घर भी जला दूंगा घर भी जला दूंगा। जुगनी हई हई जुगनी जुगनी मैंने देखा तूने देखा मैंने देखा अकबर अंथनी को हमने इस टूर्नामेंट में देखा भाई। अमर अकबर अंथनी देखिए त्रिमूर्ति हमारे शैलेश दादा के साथ साथ टीम का उसको देखिए बात करेंगे 35 पर 5 देखिए बहुत कुछ देखिए एंटरटेनमेंट उसके साथ मैच
खूब मजा आता है। जिंदगी खिलौना का घेरा है, एक ना एक दिन छोड़ना पड़ेगा। मौत जब भी तुझको आवाज़ देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। इसलिए जब तक जिंदगी जी रहे हो बड़े अच्छे से जी लो भाई, जी लो जिंदगी, खुशी की तलाश ना कर रहा, छूले आसमान जमी की तलाश ना कर रहा। 35 रन बना था लेकिन 3 गेंद जब हुआ था, अब चौथा गेंद के ऊपर एक सिंगल आता हुआ 36 रन है। लेकिन 5 विकेट अभी भी देखिए, आधा टीम ढेर है, लेकिन इस विपक्ष टीम को पता है जुगनू रात के 12 बजे के बाद देखिए यहाँ से जुगनी थी वहाँ यहाँ से। और जुगनू देखिए बात करेंगे, जुगनू के भी एक कहावत है, यहाँ से बात करेंगे यहाँ पर टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से बात करेंगे 37 रन। एंड्रू पिंटअप देखिए बात करेंगे, एक समय 37 रन देखिए बनाए, 5 विकेट इस गेंद के बाद जिक्र करेंगे यहाँ पर जुगनू देखिए बात करेंगे। जो जुगनू रहते हैं उड़ते हुए दिखते हैं आसमान में। ओ ये चलिए विकेट गिरता हुआ यहाँ से। अब देखिए रुपेश मात्रे कैर बरसा रहे हैं यहाँ से। विकेट नंबर 6, रनों की बात करेंगे 37। बात है चल चालू है, देखिए बात करेंगे। बहुत बढ़िया देखिए हमारे टीचर यहाँ पर 4 ओवर देखिए 37 पर 6 विकेट है। लेकिन कहते हैं ना, बुरी नज़र से देखो तो हर चीज़ बुरी लगती है। नज़र अच्छी होनी चाहिए भाई, हर चीज़ देखिए बहुत अच्छी लगती है। अगर थोड़ा सा दशरथ सर के अंदाज में कह दो तो 36 देखिए 37 पर 6 विकेट गंवाए हैं। अमजद भाई कहते हैं ना, बुरी नज़र से देखो तो हर चीज़ बुरी लगती है, अच्छी नज़र से देखो तो वेस्ट इंडीज की लड़की भी आलिया भट्ट लगती है। हर चीज़ों में देखिए नजरें आपके बहुत कुछ बयां करती है। लेकिन अब देखते हैं यहाँ पर 4 ओवर में देखिए 37 बनाए, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद बचा है भाई। रख भरोसा खुद ही पर, क्यों ढूंढते हो फरिश्ते, भरोसा खुद पर कीजिए। जब चलना है खुद के पैरों पर तो भरोसा क्यों करना गैरों पर। बुसन उनके बल्लेबाजी में दिखाए थे, 3 विकेट गिरने के बाद खुद के ऊपर भरोसा रखा था। लेकिन उसके बाद वैष्णव चौंटी देखिए गेंदबाजी में ओ खिंचकर मारा, यहाँ से लपेटा है, सपेटा है और कैच को गोद में भी लिया है भाई। हाई हुक, हाई हुक। बाबूशाह नंबर 1। चलिए बात करेंगे हमारे बाबू। देखिए यहाँ पर जो 12 खिलाड़ी हैं ये हैं भाई, बहुत बढ़िया। देखिए यहाँ से चलिए यहाँ पर टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 37 पर 7 है। कहते ना, दुनिया का असूल है जब तक तेरा काम है तब तक तेरा नाम है, वरना दूर से सलाम है। और दीप पाटिल देखिए यहाँ पर दीप जलाए यहाँ पर से। कहते ना, उजाले में मिल ही जाता है कोई ना कोई, तलाश करो ऐसे इंसान की जो अंधेरे में साथ दे मुश्किल समय में यहाँ पर। और देखते हैं मुश्किल समय में कौन सा बल्लेबाज, क्या मनीष मड़वी। और बैकफुट से देखिए कट मारे हैं, शॉट कवर तैयार है। ये सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई। कहते ना, कौवा कितना मर्जी वो सिंह में सिंह से नाले भाई, सफ़ेद नहीं दिखेगा। सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, जहाँ आपका मंजिल कम से कम चाहते हैं 5 ओवर में 50 प्लस 50 या उसके ऊपर पहुँचे। लेकिन अब ये थोड़ा कठिन लग रहा है क्योंकि गेंद बचा है यहाँ पर 4 भाई। अब वार करना होगा पार पार। ये चले भाई, और एक देखिए सिंगल आएगा क्या, दूसरे के लिए जाएंगे यहाँ पर। तेजी से भाग कर आए थे फील्डर से यहाँ से। जरी मरी कोपर पेन टीम देखिए यहाँ पर लंबे से आए हैं, लेकिन सामने देखिए
चिरले चैलेंजर टीम देखिए बात करेंगे, चुनौती यहाँ पर इतना बड़ा तो नहीं रहेगा लेकिन कुछ कहा नहीं जा सकता है भाई। भलाई टारगेट क्रिकेट में कोई भी कम मत मानिए। 40 रन बनाए हैं, 3 गेंद बचाए भाई, बचा हुआ है गेंद 3, क्या उड़ा देगा नींद भाई यहाँ से। स्ट्राइक पर बैटर ऋतुज गरत देखिए यहाँ से, और यहाँ पर देखिए स्वीप खेला यहाँ पर, और 4 रन आता हुआ यहाँ से। रिस्क बड़ा शॉट था यहाँ पर, कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। गेंदबाज आ गई, ओ खींचकर मारा देखिए यहाँ पर, जरूरत था यहाँ से। जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है शर्म। इस मैच में देखिए फाइटिंग टोटल के लिए यहां से आता बड़ा हिट 6 रन। बार 17-18 साल में बॉलीवुड में होता है। नटराज कड़ा मंडल को देखो भाई, 40-45 में भी होता है। बहुत बढ़िया देखिए मोड में एकदम से यहाँ पर है, लेकिन 50 रन देखिए पहुंचते हुए। ओ आखिरी गेंद था यहाँ से, रनर तो यहाँ से भाग करके 1 रन आउट। 22 रन है, हाथ दिखाए लेकिन नहीं, मुझे लगा कि गेंद छुआ क्या विकेट को। इशारा था पाई का रन था, 1 रन आने के साथ साथ स्कोर बना 51-52 की टारगेट है। टारगेट इतना बड़ा नहीं है लेकिन अमजद भाई कहते हैं ना, भैंस ने अगर जियो का सिम खाया ये मत सोचे अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। देखिए चलेंगे यहाँ पर सेकेंड राउंड का, यहाँ पर पहला मुकाबला यहाँ पर है मोराबे और उसके साथ साथ देखिए बात करेंगे मोहाकुलिया टीम क्या मुकाबला यहाँ पर है। टॉस के लिए यहाँ से गुजारिश करना चाहेंगे मोराबे टीम, देखिए मोहाकुलिया टीम यहाँ पर मौजूद है। यहाँ पर टॉस के लिए दोनों कप्तान से चलिए हमारे भूषण दादा देखिए यहाँ पर आते हुए यहाँ पर जानकारी दिया जाएगा, यहाँ पर टॉस उड़ाया जाएगा। महेश दादा देखिए बात करेंगे जिनके सुबातों पर 4 ओवर का मैच रहेगा, बाकी का रूल नियम वही रहेगा जो सेम आपको पहला मैच हुआ था। यहाँ पर से महेश दादा चाहिए यहाँ पर कॉइन देखिए भाई, यहाँ से जो टॉस उड़ाए थे पहले मैच में दोनों टीम उड़ा चुके हैं। यहाँ पर टेल इज द कॉल, टेल यहाँ पर मोहाकुलिया टीम के कप्तान ने टॉस जीते यहाँ पर। और सबसे पहले और नटराज ट्रॉफी का कैसा एंजॉय ले रहे हैं? अच्छा है, अच्छा है। और डिसीजन क्या कुछ रहेगा? पेंडिंग रहेगा, पेंडिंग डिसीजन पेंडिंग। और क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट जो भूषण का इनिंग आज देखने को मिला, और आपकी टीम में भी देखिए अर्धशतक, पहली मैच में भी अर्धशतक, 3 अर्धशतक लगा है, और क्राउड जिस टूर्नामेंट इसके बारे में क्या जिक्र करना चाहोगे? टूर्नामेंट तो अच्छा ही होता है। तो चलिए बात करेंगे मोहाकुलिया टीम के कप्तान ने टॉस जीते हैं, डिसीजन पेंडिंग रखे हैं, लेकिन 2 ओवर के अंदर से उल्केश आपका डिसीजन यहाँ पर देना होगा। और चलेंगे कमेंट्री बॉक्स पे रोशन पाली सर तारा जुड़े हैं मोहाकुलिया संघाचे कर्णधार ऑन दी टॉच डिसीजन
is the pending. अप्रतिम संगीत. खरं तर या मूवीमध्ये खरं तर आईचा रोल साकारवता राखी गुलजार मॅडम. त्यांचा फार्म हाऊस आमच्या गावाच्या बाजूला आहे, राखी गुलजार. आणि काल महाशिवरात्रीला ऋतिक रोशन हे दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे येत असत. त्यांचाही फार्म हाऊस आहे तिथे. बरेचसे VIP अमरीश पुरी यांचा देखील फार्म हाऊस आहे. येस. तर 52 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा कोपर टीमला. पेण तालुक्यातील हा संघ रुपे सूरज आणि त्याच्या बरोबरीने सलामीवीर खेळाडू प्रतिकेश मोकल 2 ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे दाखल झालेत. आणि चिरले संघ त्याला घाई करा आता, बरेच सामने पेंडिंग आहेत. आणखीन 3 सामने पेंडिंग आहेत. आमचे मित्र आमच्यात नावागावमध्ये सध्या आहेत. चला मॅचला सुरुवात होईल. 52 धावांचा पाठलाग करताना कोपर संघाला आपण पाहणार आहोत. तर एका बाजूला धावा डिपेंड करायच्या. मागच्या 3 सामन्यामध्ये धावा चेस झालेल्या नाहीयेत. हा कळत आजच्या रात्रीतला इतिहास आहे, पण हा इतिहास या सामन्यामध्ये पुसून टाकतील का कोपरचे खेळाडू हे पाहावं लागेल. कारण सूरजकडे आक्रमकता आहे. फॉग एंटरप्राइजेस वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर, युवा उद्योजक आणि त्याच वेळेला एक चांगले क्रिकेटर. आपल्या स्वप्नातील पहिली बाईक त्यांना मिळाली होती देवदूत चषक जोहे या नाईट स्पर्धेमध्ये. डावाला सुरुवात झाली. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल टाकण्यासाठी चिरले संघाचा गोलंदाज सार्थक घरत. शेलगरच्या स्पर्धेमध्ये सार्थक, रमकान घरत खर असं म्हणतात. पुत्र बाबा ऐसा गुंडा तयाचा तिन्ही लोकी झेंडा. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून सध्या हा खेळाडू क्रिकेट मैदानी पदार्पण केलं आणि चिरले संघासाठी योगदान देताना पण त्याला पाहिलं. आणि स्वप्नातील पहिली बाईक अगदी कमी वयामध्ये त्याला शेलगरच्या नाईट स्पर्धेमध्ये मिळाली होती. चमकदार कामगिरी या खेळाडूने केली. अष्टपैलू म्हणून तो खेळाडू नेहमी चर्चेमध्ये राहिला. आज मात्र ही भूमिका त्याला पार पाडावी लागेल. षटक चांगले फेकावं लागतील, कारण समोर पेन तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज सूरज मात्रे. पहिला बॉल ऑन साइडला हापम जॅक करायचा होता, परंतु प्रॉपर करेक्शन नाहीये. 5च्या टोईनला बॉल लागला आणि मिडविकेट कडे आपण पहिला या बॉलला ट्रॅव्हल होत असताना 1 रन घेतली दोन्ही खेळाडूने. दरम्यानच्या कालखंडामध्ये हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती ऑन साइडला पुलचा फटका खेळायचा होता. नशिबाची साथ मिळाली चिरले टीमला. ज्या ठिकाणी मोठा फटका कन्वर्ट करता आला नाहीये, एक्झिक्यूट करता आलेला नाहीये फलंदाज सूरजला. प्रतिकेश मोकल हा खेळाडू आता स्टॅकिंग इनला येईल. सलामीवीर आणखीन एक आक्रमक खेळाडू प्रतिकेश स्टॅक एंडला. सार्थक गरज हे पहिलं षटक. P1 ऑन पॉवर प्ले. या बॉलला फिरून मारला बॉलला. क्या बात आहे, कमालीचं टायमिंग. हाफ ट्रॅकर बॉल वन्स अगेन. त्याच्यावरती मात्र चांगलं टायमिंग. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार चौकार. कटर बॉल टाकायचा होता, परंतु टप्पा थोडासा चुकीचा राहिला, कारण अगदी डाव्या अष्टीमध्ये हा बॉल टाकला. त्याच आपण पाहिला शॉर्ट ऑफ लेन होऊन फिरून मारला या बॉलला प्रतिकेशने. चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मला. पहिल्यांदा खरं तर पनवेल परिसरामध्ये हा संघ इथे आला असेल खेळण्यासाठी कोपर. दुसऱ्यांदा आले, त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. यावेळेला बॉलने उंची घेतले. फील्ड डाऊन द बॉल आहे. झेल होईल का? आणि झालाय, टिपला झेल. लगेच प्रत्युत्तर सार्थकचं पाहायला मिळालं. आणि ज्या ठिकाणी चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. खेळाडू बाद झाला प्रतिकेश मोकल.
12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये करत शिरले संघाचे. तर वेळ आली तर त्यांनाच पाठवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी कमी वयाचे आहेत आणि मध्यरात्र झाली, त्यांच्या डोळ्यावरती थोडी झोप आहे. पण ती खेळाडूची नावं लगेच आम्हाला सांगत नाही. त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया. येणारा फ्युचर आहे आमच्या सोमेश जॉईंट 12th मॅन. पहिला खेळाडू बाद झाला, त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे झाला 3ऱ्या क्रमांकावरती विक्रांत वेहेले. हा खेळाडू विक्रांत वेहेले या खेळाडूला आपण पाहत आहे. खरं तर तुम्ही पेणच्या अगदी मुंबई गोवा वरती गेला की बरोबर त्या ठिकाणी बवली गाव सोडला की पुढे एक टर्न आहे, ज्या ठिकाणी राईट साईडला हे गाव आतमध्ये कोपर. त्या कोपर गावचा हा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील जिते संघ देखील खेळताना पाहिला. जितवाई जिते तो सालाबाद प्रमाणे या नावाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होतो, पण प्रथमतः या स्पर्धेमध्ये कोपर संघाला देखील प्रवेश मिळाला. आणि या संघाला बनवायच्या खरं तर या मॅचमध्ये तब्बल 52 आणि पहिल्या 3 मध्ये 5 आले नवीन खेळाडू. विक्रांत वेहेले वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, थोडासा स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला जरूर, पण इथे पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. लाईन खराब होती, बॉल चांगला होता, पण दिशा खराब होती, त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. आजच्या रात्रीमध्ये 3 अर्धशतकं पाहायला मिळाली. संपूर्ण रात्रीमध्ये वैष्णव भूषणच्या नावावरती एक अर्धशतक पाहिलं आणि त्याच वेळेला अनिकेत कोडी त्या खेळाडूच्या देखील नावावरती आपण अर्धशतक पाहिलं. अंकित शिवकर त्याच्याही नावावरती 150 पाहिली. वाईट बॉल वन्स अगेन इथे आपण पाहत आहे. त्यामुळे फलंदाजांसाठी आजची रात्र नक्कीच निर्णायक राहिली. प्रत्येक फलंदाजाने चांगलं इम्पॅक्ट टाकलं, परंतु भूषणचं अर्धशतक हे खरं तर मॅच विनिंग अर्धशतक होतं, कारण सुरुवातीला 3 विकेट गेल्या होत्या आणि त्यावेळेला दबाव झेलत भूषणने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ती मात्र चर्चेमध्ये राहिली आणि भरपूर पारितोषिक आहे. जवळजवळ 25,000 कॅश प्राइस त्याला एका सामन्यामध्ये मिळालं. राऊंड द विकेट हलकीशी कडा घेतली, थर्ड मॅनला बॉल चालला, गल्लीमध्ये फील्ड झालाय. त्या ठिकाणी पाहिला मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे सिंगलला प्राधान्य द्यायचं होतं फलंदाजाला. डबल माइंडेड स्ट्रोक आणि त्याच वेळेला बॅटची कडा घेत मात्र बॉल शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड झाला. 1 रन मात्र मिळाली नाही, मिळाली डॉट बॉल. त्या ठिकाणी पाहिला निर्धाव चेंडू, धावसंख्या स्कोर कार होते पण स्थिरवताना पाहता तब्बल 1 गडी बाद 7 धावा. सार्थक घरचं षटक. राऊंड द विकेट ऍडजस्टेबल फटका, फक्त दिशा दिली, प्लेसमेंट चांगला आहे, परंतु बॉलमध्ये जर गती कमी असती आउटफील्डला तर नक्की दुसरा धावचा प्रयत्न झाला असता, परंतु गती जास्त होती त्यामुळे बॉल पोहोचला बरोबर डिपेश मिड विकेटकडे. 1 रन या बॉलवरती घेतली दोन्ही फलंदाजाने आणि या एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या तब्बल 1 गडी बाद 8 धावा. 8 रन लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानामध्ये आपण पाहताय ते मंचासमोर 3 टू व्हीलर बाईक आहेत. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स सायकल बसफेडला दिली जाईल. भरपूर पारितोषिके या स्पर्धेमध्ये. यावेळेला बिगिटचा प्रयत्न, फटका फसला की मॅच फसली आहे. सूरज मात्रेचा गोल्डन विकेट मिळाला आहे या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवरती खेळाडू बाजूला सूरज बॅक टू द डगआउट. पहिलं षटक संपलं, 2 गडी बाद 8. हे करता निष्ठावंत मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि अप्रतिम संगीत तुम्ही ऐकताय. खरं तर सध्या शंभूराज यांचा देखील मूवी ब्लॉकबस्टर झालाय. प्रचंड प्रतिसाद मदत खरं तर सिनेमाला मिळाला आणि प्रत्येकाला भाऊक करणारा हा क्षण आहे. तिथे गेलेला प्रत्येक जो खरं तर प्रेक्षक असेल, जो जाणारा प्रेक्षक दर्शक असेल, त्याला त्याच्या मनाला अगदी स्पर्श करणारा तो मूवी तुम्ही जरूर सर्वांनी पहा.
कारण त्या यातना ज्या सोसल्या होत्या आपल्या स्वराज्यासाठी ते पाहून मात्र अंगावरती काटा उभा राहतो असे क्षण त्या मूवीमध्ये आहेत. पहिल्या ओव्हर नंतर मात्र धाबा 8 खेळाडू बाजूले 2 ऋतुज घरत मात्र सेकंड ओव्हर मध्ये 52 धावांचा पाठलाग करायचा. त्यामुळे आता येणाऱ्या खरं तर 24 चेंडूमध्ये 44 धावा पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. फुल टॉस मोठा फटका कॅप्टनच करता आला नव्हता. बहुतेक बॅटची कडा घेत बॉल निघाला गॅप मध्ये थर्ड मॅन गलीच्या मधून आउटफील्ड फास्ट त्याचा फायदा इथे मात्र मिळाला चौकार. 4 धावा आल्या. थोडासा शरीरापासून दूर होता. यस रिव्ह्यू घेतला त्या ठिकाणी हाईट फॅक्टरसाठी. रिव्ह्यू तुम्हाला एक ठराविक खरं तर अवधी असो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं असेल तर बरोबर 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागतो आणि बाहेरून कोणी रिव्ह्यूसाठी कॉल करू नका. ही सूचना मात्र स्पर्धेच्या वतीनं असेल. नियम आहे स्पर्धेचा. त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. ही सूचना मात्र आम्ही आयोजकांच्या वतीनं देतोय. जे टाइम असतं त्या टाइम मध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागतो. यावेळेला स्विंग आणि मिस बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न आपण पाहिला त्या ठिकाणी विक्रांत वेहेळ या खेळाडूच्या बॅटमधून. विक्रांत वेहेळ म्हटलं की या संघाचा आणखीन एक तारणारा फलंदाज आणि त्याला आता जबाबदारी स्वीकारावी लागेल. जशी जबाबदारी मागच्या सामन्यामध्ये भूषण भोईरने स्वीकारली होती नावा संघाची विकेट पडल्यानंतर तशीच जबाबदारी तुम्हाला या मॅच मध्ये घ्यावी लागेल. रिस्पॉन्सिबल इनिंग सामन्यामध्ये साकारावी लागेल. विक्रांतला क्षमता आहे त्याच्याकडे. वारंवार आपण पाहिला तर इनसाइड आउट ऑन साइडला केलेला प्रयत्न परंतु बॉलच्या मेरिटनुसारच तुम्हाला खेळावा लागेल. तुमचा नॅचरल खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो षटकार चौकार सगळेच मारतात परंतु पहिल्या बॉलपासून षटकार चौकार मारणारा खेळाडू होऊन गेला वीरेंद्र सेहवाग. कारण तो नेहमीच सांगायचा कारण नॅचरल खेळ त्याला मी नेहमी पसंती देतो. नैसर्गिक खेळ खेळा. दबाव जो असतो तुमच्यामध्ये तो निघून जाईल आणि तुमच्याकडे असणारं टॅलेंट खरं तर नक्कीच तुमच्या संघासाठी उपयोगी पडेल. त्यामुळे इथे आपण पहिला दबाव न घेता नॅचरल खेळ मात्र विक्रांतला साकारावा लागेल. फिरून मारला बॉलला. गती कमी होती बॉल मध्ये परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉलच्या स्टिकर वरती बॉल चढला. बॅटच्या स्टिकर वरती चढला. त्यानंतर फिरून मारताना 2 धावा आल्या. थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी दिसतो या खेळाडूंमध्ये. सूरज बाद झाला. पहिला खेळाडू देखील आपण पहिला प्रत्येकेश मोकल बाद झाला. जबाबदारी आली या दोन्ही खेळाडूंवरती. एका बाजूला रुपेश म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने विक्रांत वेहेले हे 2 खेळाडू. अमरापूर विभाग परिसरातील हा संघ आहे जो परिसर असं म्हणतात. पेण म्हटलं की गणपतीचं माहेरघर. त्या परिसरातून मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. जगप्रसिद्ध गणपतीच्या मूर्ती ज्यांनी खरं तर या विभागाने दिल्या जगाला त्या विभागातील हा संघ. कोपर राऊंड द विकेट. ऑन साइडला हा फटका. मोठा गॅप आहे. स्क्वेअर लेग मधला फिल्डर पोहोचला. घाईने सेकंडचा कॉल. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. बॉल गॅदर करण्याच्या अगोदरच थ्रोच्या पोझिशन मध्ये आले होते. क्रॉप्स त्याला म्हणतात. अगदी त्याच ॲक्शनने बॉल उचलायचा आणि फेकायचा. आणि इथे आपण पहिला 2 धावा मिळाल्या बॅटिंग करताना सलग पुढच्या 2 बॉलवरती. धावसंख्येमध्ये बदल. टोटल 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. 16 लॉस ऑफ 2 विकेट. 52 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 19 बॉलमध्ये 36 धावांचं समीकरण. आजच्या रात्रीमधला हा लो स्कोर सामना आहे. खरं प्रत्येक सामना 60च्या वर पाहिला. 80च्या पुढे देखील त्यांना पाहिला. स्टेप आउट झाले होते डान्सिंग डाऊन द विकेट. आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू शेवटचा बॉल. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल पाहिला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 2 गडी बाद 16 धावा. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी तब्बल 36 धावांचं समीकरण. दोन ओव्हर संपल्या 16 धावा आहेत धावफलकावरती आणि 8च्या सरासरीने 16 धावा आल्या. आता येणाऱ्या 3 षटकामध्ये 12चा रिक्वायरमेंट असेल कोपर संघासमोर आणि बॉलिंग मार्क मध्ये आले 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश मडवी. प्रथमेश मडवीचं हे षटक 3रं असेल आणि आता 18 मध्ये बनवायच्या तब्बल
36 धावा 18 चेंडूमध्ये 36 चं समीकरण आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन, सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. कारण 2 ओव्हरमध्ये पहिल्या फक्त 16 धावा आल्या. जयेंद्र ठाकूर साहेब वेलकम, आपले सर्व सहकारी त्यांचं देखील मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. तिसऱ्या षटकासाठी आलेत प्रथमेश मडवी गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल खेचून मारलाय, रडार मध्ये आला, स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर, सीमा पार, षटकार. त्याच्यावरती चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. 6 धावा खतर या फटक्यावरती आल्या. षटकार पाहिला आणि वेलकम 6 पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं प्रथमेश मडवीचं. खरं तर फ्रेश बॉलर का वापरला, सार्थक घरतकडे का गेले नाहीये, किंवा सेकंड स्पेल ऋतुजकडे देखील जाऊ शकतात. त्यामुळे कदाचित तिसरा फ्रेश बॉलर वापरला संघ नायकाने. हे रणनीती आहे चिरले संघाची धावा वाचवण्यासाठी. परंतु या रणनीतीवर आपण जर पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं त्या ठिकाणी फलंदाज रुपेश म्हात्रेने पहिला बॉल फेस करत असताना षटकार लगावला, आपले इरादे स्पष्ट केले. आता 17 बॉलमध्ये 30 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 17 बॉल आणि 30 धावा हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आहे. यावेळेला थोडासा लेंथ बॉल टाकला, बॅटचा स्विंग थोडा स्लो गतीने पाहिला आणि त्याच वेळेला आपण पहिला बॉल टप्पा घेत गर्कन फिरला, राईज झाला थोडासा आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू, सार्थक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. प्रथमेश मडवी यांच्या माध्यमातून 16 चेंडूमध्ये 30 धावा, अंतिम 16 बॉल आणि 30 समीकरण मॅच मध्ये आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये परंतु बॅटला लागलाय बॉल आणि गॅप मध्ये निघालाय. त्या ठिकाणी थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर, स्विचिटचा चौकार, 4 धावा. प्रत्येक चेंडूला प्रत्युत्तर आहे रुपेश म्हात्रेकडे. तो सांगतोय खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, सिंगल डबल मी काढणारच नाही, षटकार चौकारच खेळ. आणि 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहिले, 1 षटकार 1 चौकार. 3 बॉल फेस केले, आपल्या संघाला 10 धावांचं योगदान दिलं. आता 15 बॉल 26 समीकरण या मॅच मध्ये आहे. हे षटक थोडंसं महागडं बनवावं लागेल आता, कारण बॅटिंग करणाऱ्या कोपर टीमला महागडं बनवण्यासाठी तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. पहिल्या 3 मध्ये 10 आल्या, अजून 3 बॉल बाकी आहेत या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल प्रथमेश मडवी या गोलंदाजाला. याही वेळा धमाका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, टक आवाज आला आणि बॉल निघाला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग, सीमा पार, षटकार. खरं तर कल्पेश माप्याचा रुपेश म्हात्रेच्या डिक्शनरी मध्ये लिहिलेलं नाही आहेत. अष्टपैलू कामगिरी, बॉलिंग त्याने चांगली केली. आणि खरं तर मागच्या स्पर्धेमध्ये हमरापूर विभागामध्ये जेव्हा विभागाची प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, पुन्हा एकदा वेट अँड वॉच, फिरून मारला बॉलला, भरपूर अवधी होता आणि बॉलला पाठवलं बरोबर लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर, सीमा पार, चौकार. विभागाचा आवाज आहे आणि त्यांच्याच वेट मधला हा संघ आहे. 13 मध्ये 16 धावा. मी मगाशी म्हटलं या टीम मधला अष्टपैलू खेळाडू. आणि जेव्हा हमरापूर विभाग प्रीमियर लीग संपन्न झाली, बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि पहिली सिंगल रुपेशच्या खात्यामध्ये असेल. पहिली सिंगल या ओव्हर मध्ये आली आहे कोपर टीमला आणि जवळजवळ 21 धावा या पहिल्या 5 चेंडूमध्ये खर्च केले. मगाशी म्हटलं एखादं महागड स्पेल हवाय आणि
ओव्हर कंप्लीट झाली. 21 धावा खर्च केल्या गोलंदाजाने आणि आता समीकरण बनलंय 12 मध्ये तब्बल 15 धावा. 12-15 चं समीकरण. बारा 15 श्रीकांत डीजे आता मूड मध्ये आलाय. त्याच्या माध्यमातून आणखीन एक चांगलं संगीत तुम्ही ऐकलं का तर स्क्रीनवरती देखील पाहिलं त्याचं ध्वनिफीत आणि संपूर्ण चित्रीकरण. 12-15 मॅच ऑन आणि रुपेश म्हात्रे जोपर्यंत मैदानामध्ये उभा असेल तोपर्यंत सामन्यामध्ये सुरक्षित राहील. त्या ठिकाणी कोपर संघ त्याच्याकडे असणारी गुणवत्ता आपण पाहिली. मी मगाशी उल्लेख केला अमरापूर विभागाचा एकंदरीत विचार केला तर त्या विभागामध्ये सुशांत मोकळ सारखा एक विस्फोटक खेळाडू आहे. त्या विभागामध्ये प्रसाद पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच विभागामध्ये बादल म्हात्रे सारखा एक दमदार खेळाडू आहे. या सर्वांना मागे टाकत त्या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार या खेळाडूने पटकावला मालिकावीर. त्यामुळे त्याचं विशेष कौतुक करावं लागेल कारण त्याच्याकडे असणारी गुणवत्ता त्या स्पर्धेमध्ये पाहिली. परंतु आज निर्णायक मॅच मध्ये संकटमोचक भूमिका तो मैदानामध्ये साकारतो. 6 बॉल 21 वरती खेळतोय आणि त्याचबरोबर आता 12-15चं समीकरण या मॅच मध्ये आलं. कमबॅक करावं लागेल. चिरले टीमला ऑन साइडला टॉसला बॉल खेचून मारला मिड विकेट मध्ये फक्त सिंगल या बॉल मध्ये आली. एंड बदलला. आता विक्रांत वेहेल्ले हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. 11 मध्ये विजयासाठी तब्बल 14चं समीकरण. 11 बॉल 14 धावा. मॅच ऑन. अजूनही सामना संपला नाही कारण चिरले संघ म्हटला की नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष. हार कधीच तो संघ मानत नाहीये. नेव्हर गिव्ह अप. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानी पडत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. तर एका बाजूला विक्रांत वेहेल्ले देखील आक्रमक झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि इथे मात्र संधी सोडणं. विकेट मिळाला निर्णय क्षणाला आणि इथून मात्र आणखीन एक धक्का. कहाणी में ट्विस्ट. आता येणारे बॉल 10 विजयासाठी 14चं समीकरण. नावा गावाची ग्रामदेवता गावदेवी मातेचा कृपा आशीर्वाद सर्व या कर्दर गावावरती राहिले आणि त्याचवेळेला तिच्या सर्व भक्तांवरती राहिले आणि त्यांचं संगीत तुम्ही ऐकताय. मोठ्या जल्लोषामध्ये गावदेवीचा उत्सव देखील साजरा होतो या गावामध्ये. प्रत्येक सण क्रिकेटच्या स्पर्धा नाही तर प्रत्येक सण प्रत्येक वेळेला आपण पाहिला मोठ्या आनंदामध्ये एकजुटीने मात्र या गावामध्ये संपन्न पण होताना पाहिला. त्यामुळे नक्कीच या गावाला एक विशेष दर्जा राहिला. सांस्कृतिक वारसा जपणारे हे गाव नावा आणि आज आपण पाहता या ठिकाणी या गावाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा नटराज ट्रॉफी 2025 नटराज क्रीडा मंडळ नावे यांच्या माध्यमातून हे आयोजन. आता 5 वर्ष त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. यानंतर हे खरं तर एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं. राऊंड विकेट आले. पुन्हा एकदा खोला टाकला बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता. डॉट बॉल पाहायला मिळाला. रुपेश स्ट्राईक साठी तडफडतो तर एका बाजूला नवीन आलेला खेळाडू शुभम मोकल स्ट्राईक एंडला डॉट बॉल खेळतोय. त्यामुळे 9 बॉल मध्ये 14 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. मिडल ऑर्डर मधला संकटमोचक वर्ल्ड फिनिशर रुपेशला स्ट्राईक केव्हा मिळेल याची चर्चा आता खरं तर कोपर संघाच्या खेम्यामध्ये सुरू झाली. कारण इथे जर का रुपेश जास्त काळ नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला तर दबाव पूर्णपणे कोपर संघावरती राहील. अंतिम बॉल असतील त्या ठिकाणी 9 आणि विजयासाठी तब्बल 14चं समीकरण. 9 चेंडूमध्ये 14 धावा हे कॅल्क्युलेशन. याही वेळेला आपण पहिला स्विंग आणि मिस. 1 सेकंड डॉट बॉल. 8 मध्ये 14. 8 बॉल 14. बाबूशाह यांचं इथे आगमन. आमचे समालोचक व्हायब्रेटर अंपायर आपण पाहिले संदीप पालकर. तो समालोचन क्षेत्रामधील आमचे करत शायराना अंदाज बाबूशाह. डे नाईट कॉमेंट्री एकमेव त्यांचा टॉनिक आहे. डे नाईट शेड्यूल पालघर जिल्हा असेल किंवा ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा आवाज आपण नेहमी ऐकताय. 8 मध्ये 14. आता सामना थोडासा जड होत चाललाय कोपर टीमला.
यावेळेला आपण पहिला करतो मिस्टॅमिंग फटका, झेलची संधी, वन्स अगेन वन मोर विकेट, दे धक्का, आणखी धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या कोपर टीमला. आता येणारे बॉल असेल 7, विजयासाठी तब्बल 14चं समीकरण. मॅच ऑन. जेव्हा तिसरं षटक प्रथमेश मडवीने हातामध्ये घेतलं तेव्हा आपण प्रेडिक्ट केलं होतं कदाचित ऋतुजकडे जातील आणि बरोबर ऋतुजकडे गेले सेकंड स्पेलमध्ये आणि त्याने कमालीचं कमबॅक केलं. पहिल्या 5 मध्ये 1 धाव खर्च करत 2 खेळाडू बाद केले. आता ओव्हर अटॅकच्या उंबरठ्यावरती आहे हा खेळाडू. तिसरा विकेट मिळाला तर मात्र ओव्हर अटॅक पूर्ण होईल. मैदानाकडे चाललाय. खरं तर या संघाचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू रुपेश मात्रे बरोबरीने असेल अविनाश ठाकूर. येणाऱ्या कालावधीमध्ये जावई आहे नावेगावचे. खरं तर अविनाश ठाकूर असं म्हणतात. खरं तर दिव्याने दिवे लावत गेलो की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलांनी फुलं जोडत गेलो की फुलांचा एक फुला तयार होतो. त्याचप्रमाणे माणसाने माणसं जोडत गेले की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. येणाऱ्या कालखंडामध्ये कोपर आणि नावे हे गाव व्यायी होतील आणि आणखीन एक नातं जोपासलं जाईल. आणि बघा इथे वाईड बॉलची अपेक्षा वर्तवलीच. खरं तर त्या ठिकाणी अविनाश बॉलने पंचाने सांगितलं हा बॉल लिगल आहे, त्यामुळे डॉट बॉल हे षटक आवडलं असेल तर अनुसरण जोडला नाही उद्या. 1च रन खर्च केली या ओव्हरमध्ये. सामन्याला कलाटी देणारा हा क्षण. आता 6 मध्ये बनवायचे कोपर टीमला तब्बल 14 धावा. मनीष मडवी या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आले. 12वे खेळाडू आमचे सोहम सारंग दादांचे चिरंजीव सोहम सारंग मडवी पहिलं करता आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. 12वे खेळाडूच्या भूमिकेमध्ये. 6-14 सगळ्यांच्या नजरा लागल्या त्या रुपेशच्या इनिंगवरती. कारण हाच खेळाडू या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकू शकतोय. जर या सामन्यामध्ये एखादा उलटफेर करायचा असेल तर मात्र रुपेशला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण मी मगाशी देखील म्हटलं आजच्या रात्रीचा जर इतिहास तुम्ही चालला तर सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करताना प्रत्येक संघ पराभूत झाला. हा करता आजच्या रात्रीमधला 5वा सामना आहे. उलटफेर होईल का हे पाहावं लागेल. क्षमता आहे रुपेश मात्रेकडे. मनीष तयार. पहिला बॉल त्या ठिकाणी थर्ड मॅनला चालला. रन नाहीये. दबाव आता कोपर संघावरती. 5 मध्ये 14. व्हॉट अ मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये क्रिकेटचा रोमांचक थरार. लास्ट ओव्हर थ्रिल तुम्हाला या मॅच मध्ये या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला असेल पेण तालुक्यातील कोपर संघ, दुसऱ्या बाजूला असेल उरण तालुक्यातील चिर्ले संघ. 5 बॉल 14 असं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. चर्चा होते 2 खेळाडूंमध्ये कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल. कारण इथे आपण पाहिलं एक एक पाऊल टाकताना विचार करावा लागेल दोन्ही खेळाडूंना. त्याच वेळेला आपण पाहिलं रन रोखायच्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला. शेवटपर्यंत आपण संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 5 बॉल 14 मोठा फटका येईल का. डाऊन द ग्राउंड पायाचा वेध घेतला. बाकी ते बॉल खेळले होते. बॉलला तावडण्याचा प्रयत्न. बॉल निघाला त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी गतिमान फटका. आणि या बॉलवरती आल्याचा इथं आपण पाहिलं 4 धावा चौकार. 4 मध्ये आता बनवायला लागतील त्या ठिकाणी 10 धावा. चेंडू मध्ये विजयासाठी आता 10 धावांचं समीकरण. जय पराजय यामधला दुवा यामधला महत्वाचा घटक कोण असेल तर तो मैदानामध्ये खेळणारा रुपेश मात्रे असेल. कारण त्यानेच या सामन्यामध्ये विजयाची स्वप्न दाखवलीत कोपर टीमला. आता इथे डावाला पुढे घेऊन जाईल का. फुलटॉस बॉल फिरून मारलाय. वन्स अगेन धमाका आहे आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. रुपेश मात्रे इज ऑन फायर. षटकार.
आतमध्ये साकारले शेवटचे 3 बॉल आणि 4 धाबांची गरज. या फलंदाजाने आपल्या फलंदाजीची दाखवली वेगळीच थाट आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजी लावली वाट आजच्या रात्रीमध्ये. 3 बॉल 4चं समीकरण. मॅच ऑन. रुपेशचा विकेट हवा. मी मगाशी म्हटलं या सामन्यामधला महत्वाचा घटक कोण असेल जय आणि पराजय मधला, तर तो खेळाडू रुपेश माद्रे आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करतोय. 3 बॉल आणि विजयासाठी तब्बल 4 धाबांचं समीकरण. मॅच ऑन आहे. अजूनही सामना संपलेला नाही. सामना बॅलन्स आहे, कारण चिरले संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणारा संघ नाहीये. नेव्हर गिव्ह अप असं आपण नेहमी म्हणतो. शेवटपर्यंत हार मानायची नाहीये, लढायचं. तुम्हाला या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. 3 चेंडू 4. रुपेश माद्रे जोपर्यंत विकेटमध्ये उभा आहे तोपर्यंत सुरक्षित असेल या मॅच मध्ये. कोपर संघ या तीळ मात्र शंका नाहीये. अविनाश करते कॅलिबर आहे, परंतु अविनाश सध्या नॉस्टॅकिंग एंडला आहे, तर एका बाजूला रुपेश त्यांना आपण पाहताय. 3 बॉल 4. चला थोडी घाई करा प्लीज, वेळ होत चाललाय. त्यामुळे सूचना असेल. खरं तर दोन्ही टीमला रुपेशने बॉलिंग चांगली केली. पहिल्या इनिंग मध्ये आपण रुपेशचा बॉलिंग स्पेल जर पाहिला त्याने 2 ओव्हरमध्ये 12 धावा खर्च करत 3 खेळाडू बाद केले आणि एका बाजूला बॅटिंग करताना 10 मध्ये 32 केले. अष्टपैलू कामगिरी साकारतो रुपेश या सामन्यामध्ये. 3 बॉल 4 चं समीकरण. थोडासा प्रेशर असेल दोन्ही संघाच्या खेळामध्ये, कारण इथून हा सामना आपण जर पाहिला क्रुशल कंडिशन मध्ये आलाय, गंभीर परिस्थितीमध्ये आलाय आणि इथून मात्र हा सामना कोणता संघ पुढे घेऊन जाईल. गंभीर परिस्थितीमध्ये रुपेशला खंबीरपणे उभं राहावं लागेल. लाऊड ऑफिस झाली होती लेग बिफोर द विकेट साठी, आणि जर का या बॉलवरती विकेट मिळाला असता तर टेन्शन प्रेशर तुम्हाला कोपर संघाच्या खेळामध्ये पाहायला मिळाला असता. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 बॉल आणि 4 धाबा. ज्याने विजयाची स्वप्न दाखवलीत कोपर टीमला, तो खेळाडू कोपर संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाईल का हे पाहावं लागेल. 2 बॉल 4. मॅच ऑन आहे. सामना संपलेला नाहीये. चिरले की कोपर, कोपर की चिरले अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 4. 4 रन 2 बॉल असं हे समीकरण सामन्यामध्ये आलंय. फुलटॉस बॉल, गॅप मध्ये फटका, आणि इथे आपण पाहिला हा चौकार. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबाला झुकावं लागतं, आणि इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली. षटकार आलाय. दोन्ही स्टाईलने हा सामना फिनिश करत या सामन्याचा हिरो बनलाय, ज्याने 11 मध्ये केल्या तब्बल धावा. 12 बॉल 38 आणि 3 विकेट घेणारा मिस्टर HVPL अमरापूर विभाग प्रीमियर लीगचा अष्टपैलू खेळाडू रुपेश माद्रे सामनावीर.